नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागाअंतर्गत आणखी एका विभागाअंतर्गत गुणवत्ता याद्या जाहीर झालेल्या आहे। तर ह्या गुणवत्ता याद्या कोणत्या असणार आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गुणवत्ता याद्या डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर बघा थोडं खाली आल्यानंतर या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय दिलेला आहे। त्यामध्ये बघा ठाणे विभागाअंतर्गत ग्रंथपाल या पदाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याचबरोबर ठाणे विभागाअंतर्गत सहाय्यक ग्रंथपाल या पदाची गुणवत्ता यादी सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। म्हणजे ठाणे विभागाअंतर्गत ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल या दोन पदांच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झालेल्या। तर या ठिकाणावर क्लिक करून आपण ती यादी डाउनलोड करून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही यादी 2 जुलै 2025 रोजीची असणार आहे। जाहीर सूचना दिलेली आहे। बघा जाहीर सूचना काय दिलेली आहे, दिनांक 5/10/2024 रोजी आदिवासी विकास विभागातील 17 पदनामांच्या एकूण 611 रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। तर ग्रंथपाल या पदाकरिता लेखी परीक्षा IPPS मार्फत दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेली आहे। तर अपर आयुक्त ठाणे विभागातील ग्रंथपाल या संवर्गाकरिता किमान 45% गुण प्राप्त परीक्षार्थी यांची गुणवत्ता यादी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर बघा थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गुणवत्ता यादी दिसेल। तर या गुणवत्ता यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचे मार्क्स ही संपूर्ण माहिती या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे। तर बघा ही यादी जी असणार आहे ते रिक्रुटमेंट लायब्ररियन या पदाची असणार। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी रोल नंबर दिलेला आहे। तुम्ही यावरती सर्च बॉक्स दिलेला आहे, या ठिकाणी रोल नंबर टाकून नाव सर्च करू शकता किंवा या ठिकाणी तुमचं नाव टाकून सुद्धा तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता। तर बघा या ठिकाणी तुमचे मार्क्स दिलेले आहे, तर तुम्हाला किती मार्क्स पडले आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या PDF मध्ये मिळून जाईल। तर बघा तुमचा स्कोर किती असणार आहे, सेक्शन वाईज स्कोर या ठिकाणी दिलेला आहे आणि टोटल मार्क्स सुद्धा दिलेला आहे। तुम्हाला सेक्शन वाईज किती मार्क्स पडलेले आहे आणि टोटल मार्क्स सुद्धा किती पडलेले आहे हे तुम्हाला या PDF मध्ये मिळून जाईल। तर अशा प्रकारे या ठिकाणून PDF डाउनलोड करून घ्यायची आहे। त्याचबरोबर सहाय्यक ग्रंथपाल या पदाची PDF सुद्धा आपण डाउनलोड करून बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सहाय्यक ग्रंथपाल या पदाची गुणवत्ता यादी सुद्धा दिलेली आहे। तर या ठिकाणाहून आपण ती डाउनलोड करून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 2 जुलै 2025 रोजी ही जाहीर सूचना प्रसिद्ध झालेली आहे, म्हणजेच हे गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर बघा ही जाहीर सूचना काय दिलेली आहे, तर जाहीर सूचना दिलेली आहे दिनांक 5/10/2024 रोजी आदिवासी विकास विभागातील 17 पदनामांच्या एकूण 611 रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। तर बघा सहाय्यक ग्रंथपाल पदाकरिता लेखी परीक्षा जी होती ती IPPS मार्फत दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेली आहे आणि अपर आयुक्त ठाणे विभागातील सहाय्यक ग्रंथपाल या संवर्गाकरिता किमान 45% गुण प्राप्त परीक्षार्थींची गुणवत्ता यादी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर बघा थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक प्रसिद्ध पत्रक दिसेल। त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सहाय्यक ग्रंथपाल या पदाची गुणवत्ता यादी या ठिकाणी आलेली दिसेल। तर बघा या ठिकाणी असिस्टंट लायब्ररियन नाव दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही मार्क्स तुमचे कशा प्रकारे मिळालेले आहे ते संपूर्ण माहिती या PDF मध्ये चेक करू शकता। बघा या ठिकाणी रोल नंबर दिलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, कॅटेगरी दिलेला आहे, डेट ऑफ बर्थ दिलेला आहे, तुमचं नेम दिलेला आहे आणि तुमचा स्कोर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही PDF डाउनलोड करून घ्यायचे आणि तुम्हाला किती स्कोर मिळाला आहे ते संपूर्ण माहिती या PDF मध्ये बघून घ्यायची। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रंथपाल या पदाच्या गुणवत्ता याद्या आता प्रसिद्ध झालेल्या आहे। तर काही दिवसातच म्हणजे लवकरच बाकी राहिलेल्या पदांच्या ज्या काही गुणवत्ता यादी असेल ते लवकरच लागेल। ज्याही वेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट मिळून आणि तुम्ही सुद्धा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देत राहा। जेव्हाही रिझल्ट लागेल तुम्हाला त्या वेबसाईटवर आलेला दिसेल त्यावेळेस तुम्हाला माहिती पडेल। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचा आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आहे तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।